आपला पक्ष बुडाला तरी चालेल पण दुसरा पक्ष घेऊन बुडायचं एका कुटुंबाच्या माध्यमातून रायगडात नवी ट्रेंड। आता नाव न घेता महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका करण्यात आली आहे। आम्ही महायुती करण्यास तयार आहोत, काही उलटफेर झालं तर आम्हाला जबाबदार धरू नका, महेंद्र दळवी यांनी भाजप राष्ट्रवादीला इशारा दिलाय। बदलत्या राजकारणामध्ये जर काही उलटफेर झालं त्याने आमचा दोष देऊ नये, कारण आम्ही महायुती धर्म पाळण्यासाठी निश्चित तयार आहोत। पण मग सांगितल्याप्रमाणे जे चित्र आता एकंदर रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये उभं राहते ते असंच आहे की आपला पक्ष बुडाला ते चालेल पण दुसरा पक्ष घेऊन बुडलं पाहिजे, ही जी भूमिका कायमस्वरूपी सगळ्या राजकारणामध्ये आतापर्यंत एका फॅमिलीच्या माध्यमातून आलेली आहे आणि ती तोच धोका खऱ्या अर्थाने पेनला आहे असं मला वाटतं। आणि म्हणून पेनची शून्य जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता नक्की विचार करेल। नाव न घेता महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केलेली आहे। महायुती करू पण उलटफेर झाल्यास आम्ही जबाबदार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं। आपले प्रतिनिधी भरत गोरेगावकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। भरत, आपण पाहतोय रायगडमध्ये वारंवार या ठिकाणी महायुतीतला अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर येताना पाहायला मिळत होता। आता या ठिकाणी महेंद्र दळवी यांचं हे वक्तव्य सुनील तटकरेंवर त्यांनी या ठिकाणी टीकास्त्र डागलंय। नीलम, जसं आपण पाहिलं की रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदाच्या वादावरून सत्तेमध्ये एकत्र असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांचं कधीही आपसात जुळलेलं आपण आतापर्यंत पाहिलं नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्यातच महत्वाच्या नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका आहेत आणि आता वाद जर बघितला तर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील वाद हा दिवसेंदिवस टोकाला जात असल्याचं पाहायला मिळतंय। काही ठिकाणी जर आपण पाहिलं महाड आणि पेण या नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपासोबत युतीचा घटक म्हणून भाजप पक्षासोबत युती केलेली आहे, मात्र या युतीमधून शिवसेनेला दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कुठेतरी सुनील तटकरे यांची ही जी राजकीय खेळी आहे ती शिवसेनेच्या भारत, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत फोन लाईन वरती सूरज चव्हाण हे फोन लाईन वर जोडलेले आहेत। या ठिकाणी महेंद्र दळवी यांचं आपण वक्तव्य आधी ऐकूया, नंतर या संदर्भात आपण चर्चा करूयात। बदलत्या राजकारणामध्ये जर काही उलटफेर झालं त्याने आमचा दोष देऊ नये, कारण आम्ही महायुती धर्म पाळण्यासाठी निश्चित तयार आहोत। पण मग सांगितल्याप्रमाणे जे चित्र आता एकंदर रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये उभं राहते ते असंच आहे की आपला पक्ष बुडाला ते चालेल पण दुसरा पक्ष घेऊन बुडलं पाहिजे, ही जी भूमिका कायमस्वरूपी सगळ्या राजकारणामध्ये आतापर्यंत एका फॅमिलीच्या माध्यमातून आलेली आहे आणि ती तोच धोका खऱ्या अर्थाने पेनला आहे असं मला वाटतं। आणि म्हणून पेनची शून्य जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता नक्की विचार करेल। या ठिकाणी आपण आपल्यासोबत सूरज चव्हाण हे फोन लाईन वरून जोडलेलेच आहेत। महेंद्र दळवी यांचं हे महत्त्वाचं वक्तव्य नाव न घेता या ठिकाणी कुठेतरी सुनील तटकरे यांच्यावरती त्यांनी टीकास्त्र टाकलेलं आहे। आपला पक्ष बुडाला तरी चालेल पण दुसरा पक्ष घेऊन बुडायचं एका कुटुंबाच्या माध्यमातून रायगडमध्ये आता हा नवीन ट्रेंड सुरू आहे। आम्ही महायुती करण्यास तयार आहे, मात्र काही उलटफेर झालं तर आम्हाला जबाबदार धरू नका असं त्यांनी वक्तव्य केलं। यावर आपली प्रतिक्रिया? खरं तर या वक्तव्याला खूप फारसं महत्व देण्याची गरज नाहीये। त्याचं कारण काय आहे, प्रत्येक नेत्यांचं मूल्यांकन हे त्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर होत असतं। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्या ठिकाणी लोकसभेची झालेली आहे, विधानसभेची झालेली आहे। आमच्या पक्षाचा निकाल माहिती आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जनता ठरवेल कोण कुणाला घेऊन बुडलंय, कुठला पक्ष बुडलाय, त्याच्यामुळं ह्याच्यावरती खूप फारसं महत्व देण्याची गरज नाही। त्याचं कारण अशी लोक प्रसिद्धीसाठी स्टेटमेंट करत असतात, या स्टेटमेंटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खूप फारसं महत्व देत नाही, कारण हे छोटे मोठे लोक अशी बोलत असतात, त्यामुळे त्यांच्याकडे इग्नोर आम्ही करतो। मात्र आगामी निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि अशा वेळेस हे वक्तव्य समोर येणं कुठेतरी आता महायुतीतील अंतर्गत धुसफूस या ठिकाणी आता समोर येताना पाहायला मिळते। महायुती म्हणून राज्यामध्ये भक्कमपणे आहे। एका जिल्ह्यामध्ये काही कटुता जर झाली असेल तर तो पूर्णपणे राज्याचा परिणाम होत नसतो, एका जिल्ह्यापुरता मर्यादित असतो आणि महायुती म्हणून राज्यात भक्कमपणे आम्ही काम करतो। जी, धन्यवाद सूरज सर आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।